अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल। सर्वांना नवबुद्धाय जय भीम जय संविधान। तर स्वागत आहे आपलं अजिंठा बुद्ध विहार यूट्यूब चॅनल धाड। आज आहे आम्ही वाशिममधल्या सुंदरशा अशा विहारामध्ये जिथे 10 दिवसीय श्रामणेर प्रवज्जा शिबिर चालू आहे। तर बघा, आपल्या पुण्यकर्म एवढे चांगले आहेत की आज श्रामणेर संघाला भेटण्याची परत एकदा संधी लाभलेली आहे। आपण 1 महिन्या अगोदर बुद्धभूमी धम्मभूमी छत्रपती संभाजीनगर येथे 10 दिवसीय श्रामणेर शिबिरासाठी कार्यरत होतो आणि आता भेटीदरम्यान आम्ही अंभोरे दादा यांच्या भेटीदरम्यान आलेलो होतो, परंतु कर्म आम्हाला परत एकदा विहाराकडे घेऊन आलेले आहे आणि या विहारामध्ये श्रामणेर प्रवज्जा चालू आहे। तर खूप खूप धन्यवाद देतो मी अजिंठा बुद्ध विहार धाड, तसेच अजिंठा बुद्ध विहार यूट्यूब चॅनल, तसेच बुद्ध विहार जोडो अभियानाचे सर्व सभासदांच्या वतीने जे या धम्मकार्यामध्ये सक्रिय आहेत, जे बुद्धांचे धम्माची आणि संघाची चळवळ महामानवांचे विचार घराघरापर्यंत पोहोचत आहे, अशा सर्वांना माझे अभिनंदन करतो। आणि या जे श्रामणेर प्रवज्जा संघ आहे त्या श्रामणेर संघाला आपण भेट देऊन येऊ। तत्पूर्वी या विहाराच्या आयोजक जे आहेत अंभोरे दादा यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद देतो की त्यांनी इथपर्यंत आम्हाला घेऊन आलेले आहेत। आणि या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आम्ही आज वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये उभा आहोत। खूप खूप आनंद वाटतो की आपण जी धम्माची चळवळ एका छोट्याशा विहारापासून चालू केलेली आहे ती आज वाशिम जिल्ह्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बुद्ध विहार जोडो अभियानाचा जो प्रतिसाद चालू आहे त्याला मी अभिनंदन आणि धन्यवाद देतो की असे धम्मकार्य सतत सर्वांच्या वतीने चालत राहो। तर येथील विहाराचं नाव आहे श्रीरत्न बुद्ध विहार, नालंदा नगर आणि तालुका वाशिम, जिल्हा वाशिम येथे। तर चला आपण हे सुंदरशा विहारासाठी
इथे तर आपण बघू शकता एक सुंदरसे विहाराला इथं भेट दिलेली आहे बुद्ध विहार जोडा अभियानाच्या वतीने. आणि इथे आमचे लहान बंधू रिंकू बोळे यांचं पण आम्हाला वेळ मिळाले. आणि बघू शकता आपण की इथे एक छोटेखानी अभ्यासिका तळमजल्यामध्ये आहे. वरती विहार आहे आणि छोटंसं खाली अभ्यासिका आहे ज्यामध्ये श्रावणेर बद्दे इथे अभ्यास करतात, धम्माचा अभ्यास करतात. खूप सुंदरसं वाटलं की वाशिम जिल्ह्यामध्ये पण इतकं सुंदरसं आणि छान असं विहार आहे जे आमचे आंबोरे दादा यांनी इथे आम्हाला बोलावून ही विहारासाठी भेट दिलेली आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आपण प्रत्येकाने बुद्ध विहार जोडा अभियानाच्या या संकल्पामध्ये सहभागी होऊन आपल्या धम्माचं आचरण करायचं आहे. त्रिशरण पंचशीलाचं ग्रहण करून आपण अष्टशील पालन करायचे आहे. आर्य उपवासित दर पौर्णिमेला आपण जे तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेले अष्टांगिक मार्ग आहे त्या अष्टांगिक मार्गाचं पालन करायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला उपवास पकडून आपण ते उपवास संपन्न करायचं आहे. आपल्या जीवनाला कलाटणी द्यायची आहे. हेच आमचा उद्देश आहे बुद्ध विहार जोडा अभियानाचा की प्रत्येक बुद्ध विहाराला जाऊन आपण त्यामागे उपासक उपासिका यांचं ध्येय काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर बघू शकता आता इथे आम्हाला आमचे बंधूवर्य आंबोरे दादा मिळालेले आहेत. तर त्यांचं आपण 2 मिनिटाचं इथे मनोगत घेऊया. तुर्तास थांबतो. जय भीम नमो बुद्धाय. मी काशीनाथ आंबोरे, त्रिरत्न बुद्ध विहार नालंदा नगर येथे आज आमचे प्रवीण दादा बोर्डे यांनी आज इथे भेट दिलेली आहे. खरोखरच आम्हाला प्रवीण दादांनी ज्या काही संकल्पना आता इथं आपल्यासमोर व्यक्त केल्या आहेत त्या संकल्पनेनुसार तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्या घालून दिलेला पायंडा आहे किंवा जे अष्टशील मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गाने खरोखरच आपण चाललं पाहिजे. आणि दादांनी जे काही इथं व्यक्त केलं खरोखरच आमच्या या विहारामध्ये आम्ही 10 दिवसीय श्रामणेर शिबिर असेल किंवा इतर जे आपले उपवास असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आम्ही इथं पार पाडतो. या बुद्ध विहाराच्या माध्यमातून आज आपण इथं पाहतात इथं लायब्ररी उत्पन्न आहे, अवलंब इथं उपस्थित आहेत सगळे लोक आणि त्या हिशोबाने इथं शिकवणी सुद्धा चालू असते. MPSCचे क्लास सुद्धा इथे घेतले जातात. आणि जसं दादांनी विहार जोडो अभियान चालू केलेलं आहे खरोखरच हे जर आपण सगळ्यांनी अंगीकारलं आणि अशा उद्देशाने आपण जर वागलो तर नक्कीच आपला धर्म जिवंत राहील. आणि तथागत गौतम बुद्धांना जो धर्म अपेक्षित होता, जो संघ अपेक्षित होता त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी हे कार्य जर केलं तर नक्कीच आपला हा धर्म जिवंत राहील. आणि दादांनी जी संकल्पना इथं मांडली आहे त्या संकल्पनेनं आपण सोबत राहून सगळ्यांनी जर ही संकल्पना पूर्ण करण्याचं कार्य केलं तर नक्कीच आपला धर्म जिवंत राहील. तथा एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. जय भीम. मी दशरथ पडगाण चमडा इथून आलेलो आहोत आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिम यांनी आयोजित केलेला हा 10 दिवसीय बौद्ध धर्म श्रामणेर शिबिर या शिबिरामध्ये मी प्रवेश घेतला आणि माझं नाव बनते कोंडान्य आहे आणि आम्हाला मार्गदर्शन आणि शिकवणारे गुरु विजय कांबळे गुरुजी, उपाध्यक्ष महासचिव मुंबई, हे आम्हाला रोज सकाळी 8 वाजतापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आम्हाला बुद्ध धर्मावर मार्गदर्शन सतत चालू आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज आम्हाला बुद्ध धर्म समजला आणि मार्गदर्शन चालू आहे त्यामुळे आम्ही प्रसन्न आहोत आणि
बुद्धाचार्य म्हणून आम्हाला आवड निर्माण झाली. जय चरत चारताम बहुजन हिताय बहुजन सुख आहे लोकानुकंपा आहे. त्याचा अर्थ असा होतो की हे भिक्षूंनो, तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी प्रथमतः मध्य आणि अंत जो धम्म आहे तो धम्म त्यांच्यापर्यंत पोहोचतो. म्हणूनच भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने इथे आज 6वा दिवस 10 दिवसीय श्रावण प्रवचा शिबिर आयोजित केलेले आहे. पूजनीय मदंत संघपाल महादेव यांच्या अध्यक्षतेखाली हे श्रावण संघाचं शिबिर चालू आहे. आपण बघू शकता जे 2 श्रावणेर मध्ये यांनी जे मनोगत व्यक्त केलं यावरून असं आढळतं की ते खूप चांगली दीक्षा देणं चालू आहे आणि बुद्धांचे तत्व जे आहेत ते या श्रावण संघाकडून आपल्याला ऐकायला मिळालेले आहे. तर खूप खूप साधुवाद देतो या श्रावण संघाला की बुद्धांचे तत्व बाबासाहेबांची जी चळवळ होती ती चळवळ या भिक्षूंच्या संघाच्या मार्फत चालवल्या गेले आहे. आमचे दादा अभोर दादा यांच्या वतीने सकाळी या भिक्षू संघाला अल्पोपहाराचं दान देण्यात आलेले आहे. तर त्यांच्या या दानाच्या बलाने त्यांचं कार्य कुशल गतीने जावं. तसेच श्रावण संघाचा आज आम्हाला सहवास लाभलेला आहे. याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत की आमचे कार्यही पुढे गतिमान होत चाललेले आहे. आज आम्ही फक्त दादाच्या भेटीला आलो, परंतु बुद्ध विहाराला ज्यावेळेस भेट द्यायला आलो तर एवढं मोठं श्रावण संघाचा सहवास आम्हाला लाभलेला आहे. तर मी खूप कृतज्ञ आहे दादांचा की त्यांनी मला हा संघ किंवा हे जे विहार दाखवण्यात आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मी अजिंठा बुद्ध विहार अजिंठा बुद्ध विहार यूट्यूब चॅनलचे सर्व सभासद तसेच बुद्ध विहार थोडं आणण्याच्या सर्व सभासदांकडून दादांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि श्रावण संघाला त्रिवार वंदन करतो की असा श्रावण संघ जो बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं की हा देश बुद्धमय हो याकडे आपण चाललेलो आहोत. परंतु हे विचार त्यांच्या मनात आज रुजले गेलेले हे घरी गृहस्थी परतल्यानंतरही हे विचार त्यांच्या मनामध्ये रोवले गेलेले आणि त्यांच्या वतीने 10 श्रावण घडले पाहिजे हेच आशा बाळगतो. डॉक्टर म्हणून काम करणारे एक भंतेजी होते. तसेच या संघासाठी उपलब्ध होणे जीवक नावाचे धर्मसेवक उपलब्ध आहे जे आपला दवाखाना म्हणून ते सरकारी हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमार्फत हे धर्मसेवक पूजनीय संघाला सर्वतोपरी त्यांच्या आजारासाठी औषधी देत आहे. जसं की बघू शकता आपण ब्लड प्रेशरची मोजणी असो किंवा रक्ताची चाचणी असो किंवा इतर जे सामान्य आजार सर्दी पडसं खोकला किंवा त्यांच्यासाठी हे धर्मसेवक म्हणून इथं कार्यरत आहात. तर खूप असा आनंद वाटतं की अशीही काही धर्मसेवक आपल्यामध्ये उपलब्ध आहे की जे श्रावण संघासाठी अहोरात्र कार्य करत आहे. या धर्मसेवकांसाठी किंवा आमच्या अजिंठा बुद्ध विहार यांच्या वतीने मंगल कामना व्यक्त करतो आणि खूप चांगलं मोलाचं कार्य तुम्ही या संघासाठी देत आहे याबद्दल पण तुमचं अभिनंदन करतो की अशी सेवा जी देतात त्याला जीवक म्हटलं जातं धर्मामध्ये. ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळापासून आलेली ही रूढी परंपरा आहे की जे श्रावण संघासाठी असो किंवा दैनंदिन जीवनामध्ये जे जीवक म्हणून उद्यास आहे जे डॉक्टर लोक कार्य करतात त्यांना जीवक असा शब्द दिलेला आहे जे भगवान बुद्धांच्या काळामध्ये आहे. ते म्हणून आपल्या बुद्धांसाठी मी मंगल कामना करतो की आपलं आयु आरोग्य वर्ण संपत्ती हे गतिमान म्हणून आपल्या त्याने आणखी असे कार्य करत राहू यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. इथेच वाशिम नमो बुद्धा वाशिम या ठिकाणी
दिनांक 6 1 जून ते 10 जूनपर्यंत श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आम्ही 20 श्रामणेर परिवर्त्या घेऊन ज्ञान घेत आहोत. तर आम्हाला ज्ञान देण्यासाठी महाथेरो भंते प्रज्ञापालजी आणि महाथेरो भंते महेंद्र बोधीजी आणि त्याचबरोबर आमचे गुरुजी विजयजी कांबळे सरजी हे आम्हाला धम्माचं मार्गदर्शन देत आहेत. आणि धम्माचं मार्गदर्शन आमचं सकाळी 5:30 वाजतापासून सुरू होत आहे आणि एवढ्या काळजीनं आम्हाला ते मार्गदर्शन देत आहेत, कारण बुद्धाचं तत्त्वज्ञान हे संपूर्ण जगासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण बुद्धाचं तत्त्वज्ञानच हे आपल्या पूर्ण जगाला वाचवणार आहे. म्हणून या तत्त्वज्ञानासाठी ते जीवाचं रान करून संसार प्रपंचाचा त्याग करून ते आम्हाला ज्ञान देत आहेत की जसे माणसं घडले पाहिजे आणि त्यापासून सर्वांचं जीवन सुखी झालं पाहिजे. तर आम्हाला ते चांगलं मार्गदर्शन राहावं कसं, बोलावं कसं आणि चालावं कसं असं पूर्ण आम्हाला ज्ञान त्यांनी शिकवलेलं आहे. तर या ज्ञानाचा सर्व भावी जीवनात फार मोलाचं योगदान आहे. तर आम्हाला बरंच काही त्यांच्याकडून शिकायचं आहे. तरी आम्हाला त्यांचा शिक्षणाचा लाभ लाभो अशी मी तथागताचरणी प्रार्थना. साधू 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 अभियानाअंतर्गत ज्याला धम्म कळाला तो बुद्धविहाराकडे वळाला या अशा मनात संकल्पनेमुळे आम्ही बुद्धविहारामध्ये आलो आणि 10 दिवसाच्या श्रामणेर शिबिरासाठी इथे उपस्थित आहोत आणि त्रिशरण पंचशील हे शिकत आहोत. आणि भावी जीवनामध्ये कसं राहायचं, कसं जगाचं याचं मार्गदर्शन आम्हाला विजयजी कांबळे गुरुजी देत आहेत आणि त्यांच्या मार्गाला दर्शनाखाली आम्ही आज सुज्ञ झालेलो आहोत आणि धम्माच्या प्रचारासाठी तयार झालेलो आहोत. साधू साधू साधू. बघू शकता तुम्ही आमचे लहान बंधू रिंकू भाऊ आणि आमचे मोठे बंधू आंबोरे दादा यांच्या मदतीने मी आज या विहारात आलो आणि एक आश्चर्याचा धक्का असा बसला की इथे 20 श्रामणेर संघाचं शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. पूजनीय भदंत प्रज्ञापालजी महाथेरो यांच्या वतीने हे शिबिराचं आयोजन होतं. तर खूप खूप पुण्य लाभलं आज आणि हे पुण्य आपल्या सर्वांना मी अनुमोदित करतो जेही चॅनल बघत असेल त्यांना की आपण हे धम्माच्या मार्गाने जाऊन आपलं जीवन गतिमान करा आणि बौद्ध धम्म संघाला शरण जा. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चैनल.